रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जी आर आलेला आहे. जी आर मध्ये मात्र अनेक अटी शर्ती घातल्या गेलेल्या आहेत, ज्यापैकी ज्या इतर योजनांचा ज्या लाभ घेत आहेत महिला त्यांना ही योजना लागू होणार नाही. त्याचबरोबर 5 एकरची अट आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे, त्याचा परिणाम काय होईल काय वाटतं? तर बघा, हे निवडणुकीच्या तोंडावर 2 महिन्यासाठी आणलेला हा एक जुमला आहे. ही जुमल्याची सवय मोदी सरकारपासून या सरकारला जडली आहे. जुमलेबाजी करा आणि मतदान घ्या. एकूणच याला 5 वर्षाच्या पुढच्या वर्षभरासाठी 1 वर्षासाठी 46,000 कोटी रुपये लागणार आहे. कुठून आणणार? 1,20,000 राजकोषीय तूट आहे. 7,11,000 कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे. त्याचा व्याजाचा परतावा काढला तर उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसणार. मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त केलं. तर ह्या योजनेचं आणून महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील हे केलेला एक सोंग आहे. आणि ज्या अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान 20 ते 22% महिला बसू शकतील या अटीची पूर्तता झाली तर. कारण 5 एकर जमीन मराठवाडा तिथे काही पिकतच नाही. आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा काय? अशा ज्या काही तुमच्या त्या अटी आहेत JR मध्ये, आता मी तो JR आलेला आहे. पण हे एक महिलांना आता लाडली बहीण एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची. तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलावरील अत्याचार अन्याय वाढवायचे, त्याच्यावर कारवाई करायची नाही. आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो, बहिणीची इज्जत अब्रू लुटली जाते, त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधायची आणि मात्र लाडली बहीण म्हणून मतासाठी सोंग करायचं. हे एक जुमला आहे. जुमल्या पलीकडे काही नाही. एवढाच या योजनेचा अर्थ आहे. सर, हिंदी में सर जो लाड़की बहन घोषणा की है उसके लिए फंड कहाँ से आएगा और क्या ये संभव? नहीं, ये इम्पॉसिबल है. पैसे सब कुछ तिजोरी को खाली करके रखा है. मैंने तो आज सुना है कि 15 हजार करोड़ रुपए तिजोरी में है. बहुत सारे पिछले साल भर से PWD के कॉन्ट्रैक्ट करके पैसे नहीं दिया. सब लोगों के पैसे अभी कुएं के पैसे नहीं मिल रहे, घरकुल के पैसे नहीं मिल रहे. साल से पूरी तिजोरी खाली पड़ी है. 7,11,280 करोड़ रुपया का उसमें कर्जा है देश के ऊपर, राज्य के ऊपर. अब उसके ब्याज देने के लिए पैसे नहीं, तिजोरी में कुछ नहीं है. फिर ये सब योजना लाकर लोगों को गुमराह करने का काम है. जैसा कि केंद्र की मोदी सरकार ने वो जो जुमलेबाजी से काम करते उसकी आदत राज्य के सरकारों को पड़ी है. शिंदे सरकार बाजी करके वोट लेने का इनका जो प्रयास है ये सफल नहीं होगा, क्योंकि इनको देने के लिए और जो अटी और शर्ती JR निकाल कर लगाए इसका तो फायदा जितने महिला है उसमें 20-22% महिला को भी नहीं होगा. और ये लाएंगे कहाँ साल भर में 46,000 करोड़ रुपया? कहां से करेंगे? किधर से लाएंगे? आज पूरा राज्य बर्बादी की ओर है. बहुत सारे लोगों को अभी तक पैसे नहीं मिल रहे हैं. घरकुल का पैसा नहीं मिल रहा है, घर बांधने का. कॉन्ट्रैक्टर के पैसे पड़े PWD के, एजुकेशन के कॉन्ट्रैक्टर के पैसे नहीं मिल रहे हैं और ये योजनाएं ला रहे. इंफ्रास्ट्रक्चर पे इन्होंने करोड़ों रुपए उड़ाया, जिसमें से इन्होंने 25 से 30% कमीशन खाया है. ये सब समृद्धि में पैसे कमीशन खाया है. ये सब बातें जो है ये पूरा राज्य को उजाड़ के रखा है. और अभी जो योजना लाई इसमें केवल यही है कि ये गुमराह करने का एक छोटा सा प्रयास इन्होंने किया है. जनता इससे भुल्लुभेगी नहीं और महिला है कभी ऐसे इनके बहकावे में आएंगे. ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक आहे, ती मात्र रद्द केलेली आहे. पुढच्या आठवड्यात घेणार असतं ते काय? नाही, मला माहित नाही, मला काही त्या संदर्भात बोलवलं नाही. पण पुढच्या हप्त्यात आठवड्यात झाली तर हरकत नाही.
आमची अपेक्षा आहे की सगळ्यांना सर्वपक्षीय बोलवा आणि खरं तर ओबीसी मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे दोन समाजामध्ये जी काही दरी निर्माण करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे, भांडणं लावून या दोनही समाजांना एकत्र आणून एकत्र बसवून एक सामंजस्याची भूमिका आणि मध्यम मार्ग काढण्याची भूमिका केली पाहिजे. ती सरकारची जबाबदारी आहे. हे राज्याच्या हिताचं नाही. मराठी वर्सेस ओबीसी करून गावागावामध्ये जे काही आता वातावरण निर्माण दूषित वातावरण होते आहे आणि एकमेकाचे वैरी बनल्यासारखी परिस्थिती निर्माण होते आहे, यामध्ये सरकारने तातडीनं तोडगा काढावा आणि दोनही समाजाला समाधान होईल. आमोरासमोर बसवा, काही अडचण नाही. हे काही कोणाचे दुश्मन नाही, असा मार्ग निघावा अशी माझी अपेक्षा आहे. 1 रुपये पीक विमा योजना आहे सरकारने आणली, मात्र सामने एक स्टिंग ऑपरेशन केले, ज्यामध्ये 1 रुपयाच्या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून केंद्रात अर्ज भरण्यासाठी 100 रुपये मागितले जातात. अशा पद्धतीची लूट आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते. नाही, लुटारूंचं सरकार आहे. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, या सरकारची भूमिका आहे. 1 रुपयाचा पीक विमा सांगितला, 3200 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिल्याचं सांगितलं, त्यामध्ये 54 लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे मग निम्म्यापेक्षा जास्त पैसे पीक विमा कंपन्यांनी खाल्ले. दरवर्षी 3.5 ते 4,000 कोटी रुपये पीक विमा कंपनीच्या कशात घातलं जात आहे. तुम्ही त्यांना 10,000 कोटी रुपये पीक विम्यापोटी केंद्र आणि राज्य सरकार परतावा देतो आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडतं? 30%, 25%, म्हणजे 70% या पीक विमा कंपन्यांना खाण्यासाठी आहे काय? आणि त्यातूनही 1 रुपयामध्ये काढायचं आणि फॉर्म भरायसाठी 100 रुपये घ्यायचे. तर 100 रुपये जर फॉर्म भरायसाठी झाला तर मग 101 रुपये म्हणा. आणि हे बनवाबनवी करायची, काहीतरी दाखवायचा आणि शेतकऱ्यांना फसवायचा, हा उद्योग राजरोसपणे सुरू आहे.